फ्रेंड्स, सायन्स फॉर ऑल या आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इथून पुढे आपले लेक्चर्स जे असतील ती सायन्समधल्या छोट्या छोट्या कन्सेप्ट्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स ह्या सगळ्या गोष्टींवरती आधारित असतील. आपल्या डेली लाईफमध्ये वापरल्या जाणाऱ्या कन्सेप्ट्स वगैरे या संदर्भात. याचा उपयोग कोणासाठी आहे तर ज्याला ज्याला विज्ञानाची आवड आहे, सायन्सची आवड आहे, ज्याला ज्याला सायन्स शिकायचं आहे त्या सगळ्यांसाठी याचा उपयोग होईल. प्लस ज्या मुलांना स्कूल लेवलमध्ये डॉक्टर होमी बाबा ज्युनियर सायंटिस्ट, रामानुजम स्पेस अशी एक एक्झाम आहे त्याच्यासाठी, NTS, KVPY, NSC ह्या साईडच्या ज्या कोणत्या स्कूल लेवलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत ज्याच्यामध्ये सायन्स आणि मॅथ्स हा सिलेबस असतो, या सगळ्यांसाठी या कन्सेप्ट उपयोगी आहेत आणि त्यामुळे या लेक्चरचा फायदा या सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे ही लेक्चर कोणीही बघा, ज्यांना आवडतं त्यांनी बघा. आजचा आपला टॉपिक आहे डेन्सिटी. ही डेन्सिटी आपल्या दैनंदिन जीवनात सतत आपल्याला लागत असते. कुठे आणि कशी लागते बघूया. बाजारात भाजी आणायला जायचंय, आपण एक पिशवी घेऊन निघालो आणि हल्ली प्लास्टिक पिशव्याबद्दल त्यामुळे आपल्याला पिशव्या कॅरी करायला लागतात. आईने लिस्ट दिली आहे की बटाटे आणायचे, भाजी आणायचे, कुरमुरे आणायचे, चहा आणायचा आहे, बरोबर. आणि या सगळ्याचं एक माप दिलेलं, मेजरमेंट दिलेलं की किती आणायचं. कुरमुरे तुम्ही 2 किलो किंवा 1 किलो घेतलेत तर त्याला छोटी दुधाची पिशवी पुरेल का? चहा समजा 1 किलो घेतला तर त्याला ते आपण छोटीशी हँडबॅग वगैरे घेऊन जाऊ तेवढी पुरेल का? आणि बटाटे 2 किलो घ्यायचे तर त्याला पुरेल का? म्हणजे एकच पिशवीचा साईज आपल्याला 1 किलो कुरमुरे, 1 किलो चहा आणि 1 किलो बटाटे यांना सफिशियंट होईल का? सहजपणे तुम्ही उत्तर द्याल की नाही होणार. कुरमुऱ्यासाठी आपल्याला मोठी पिशवी लागेल, बटाटे छोट्या पिशवी देतील आणि चहा त्या दोघांच्या मधल्या मीडियम पिशवीमध्ये येऊ शकेल. हे आपल्याला रोजच्या जीवनातलं तर माहिती आहे, पण त्याच्या मागचं कारण काय? दुसरं एक एक्झाम्पल देतो. आपण नेहमी बाजारातून तेल विकत आणतो, खायचं तेल, एडिबल ऑइल. हे एडिबल ऑइल बरेचदा आपण बॉटलमध्ये घेतो किंवा पाऊचमध्ये घेतो. तो पाऊच असतो 1 लिटरचा. 1 लिटर म्हणजे 1000 सीसी, 1000 सीसी क्युबिक सेंटीमीटर. आणि त्याच्यावरती मेन्शन असतं की त्याचं जे वजन आहे किंवा मास आहे दॅट इज 910 ग्रॅम्स. काही ऑइल 900 ग्रॅम्स असतील, बट इट इज अप्रॉक्सिमेटली 900 to 910 ग्रॅम्स. सो हे जे मास आणि याचं जे व्हॉल्यूम 1000 सीसी, सो 900 ग्रॅम्स डिवायडेड बाय 1000, सो त्याची ही झाली डेन्सिटी, दॅट इज 0.9. जर तुम्ही 1 लिटर तेलाची बाटली आणि 1 लिटर पाण्याची बाटली या दोघांचंही त्याच दुकानामध्ये वेट बॅलन्स वरती ठेवून जर वेट बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फरक आढळेल. हा फरक कशामुळे आला? हा फरक आला डेन्सिटीमुळे, बरोबर, ज्याला मराठीत म्हणतात घनता. आता हे डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? तर डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला आहे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. सो युनिट काय होईल? मासचं युनिट केजी, व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. सो केजी पर मीटर क्यूब हे डेन्सिटीचं युनिट आहे. फायदा काय आहे डेन्सिटीचा? कशाला शिकायचं? सो पहिली गोष्ट, डेन्सिटीनुसार त्या व्हॉल्यूम, स्पेसिफिक जे व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमचं मास किती असेल याचा अंदाज तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, या डेन्सिटीचा खूप मोठा उपयोग होतो कशामध्ये? फ्लोटिंगमध्ये. म्हणजे एखादं जहाज तुम्ही बघता की शिप, मोठं मोठं कंटेनर शिप वगैरे, खूप मोठी आव्हानावी शिप असतात, आरामात पाण्यावर तरंगतात आणि आपण मात्र पाण्यात पोहायला गेलो की बुडतो, पोहता येत नसेल तर, बरोबर. इतर प्राणी आरामात पोहू शकतात, आपण नाही पोहू शकत, बरोबर. तेल आणि पाणी मिक्स झालं तर तुम्ही इझिली सेपरेट करू शकता, कारण त्याला जर तुम्ही एका ग्लासमध्ये ठेवलं, स्टेडी ठेवलं, पाणी खाली सेटल होतं, ऑइल वरती येतं, ऑइल काढून घेता येतं. या सगळ्यामध्ये उपयोग झाला डेन्सिटीचा. सगळ्यात मोठा उपयोग शिप बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणी, जहाज तयार करताना, आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला डेन्सिटीचा वापर होतो, बरोबर. तर डेन्सिटी आपलं बेसिक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं मी काय? मास अपॉन व्हॉल्यूम. त्याच्या रिलेशन मध्ये आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. तुम्हाला सगळ्यांना आर्किमिडीजची स्टोरी माहिती आहे. तो युरेका म्हणून धावत सुटला होता, लाईक दॅट, बरोबर. का धावत सुटला होता तो युरेका म्हणून?
असं काय अचानकपणे त्याला डेन्सिटी वगैरे काही समजली का? तर नाही. हेच आर्किमिडीज प्रिन्सिपल आज आपल्याला इथे शिकायचं आहे. ओके. सो फर्स्ट आर्किमिडीज हा इटलीतल्या सिरॅक्यूज राज्यातला एक माणूस होता. तो सायंटिस्ट, आता आपण त्याला म्हणतो कारण त्याने खूप सारे इन्व्हेन्शन केले. आर्किमिडीज स्क्रू नावाचा एक स्क्रू फेमस आहे. तसंच त्याने लेन्सेस, मिरर्स ह्याच्यावरती पण बरंच काम केलं. त्याने खूप मोठे रिफ्लेक्टर्स वापरून शत्रूच्या सैन्यांना पळवून लावण्याचं वगैरे काम केलं होतं. सो अशा अनेक गोष्टींमध्ये आर्किमिडीजचं नाव येतं. पण सगळ्यात महत्वाचं नाव त्याचं येतं लॉ ऑफ फ्लोटिंग, तरंगण्याचा नियम, आर्किमिडीज प्रिन्सिपल. त्याच्या मागची स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मी त्यात जात नाही. त्याला एक जो टास्क त्याच्या राजाने दिला होता, सोन्याचा मुकुट खरा आहे का खोटा आहे तो तपासायचा होता. त्या मुकुटाला सोनं जसं तपासतात तसं जाळता येणार नव्हतं, गॅसवरती हिटिंग करता येणार नव्हतं, कापून बघता येणार नव्हतं, काही तोडमोड करता येणार नव्हती आणि खरं आहे का खोटं आहे किंवा त्याच्यात काय भेसळ आहे का ते शोधून काढायचं. त्याच्यावरती काम करत असताना त्याला एक आयडिया आली. एक दिवशी आंघोळ करता करता टबमध्ये बसलेले असताना आणि आर्किमिडीजचं प्रिन्सिपलचं जे काही आहे त्याने जे पुढे प्रिस्क्राईब केलं ती कल्पना त्यावेळी त्याच्या डोक्यात आली आणि तो धावत सुटला. युरेका युरेका मीन्स सापडलं. तसंच ह्याच्या रिलेशन मध्ये अजून एक स्टोरी आहे, ती आहे थर्स्टी क्रो, ही जी आपण लहानपणापासून शिकतो. तारलेला कावळा पाण्याच्या भांड्यात दगड टाकतो आणि पाणी वरती येतं. दगड वरती राहत नाही, दगड खाली बुडतात, पाणी वरती येतं. आता तुम्हाला मी एक सहजपणे क्वेश्चन विचारला की एखादी वस्तू पाण्यात टाकल्यानंतर ती फ्लोट होईल का सिंक होईल, हे तुम्ही कशाच्या आधारावरती सांगणार? येस, तुमचं उत्तर कॉमन आहे, ठरलेलं आहे. काय तुम्ही कशाच्या आधारावरती सांगणार? त्याचा हेवीनेस. सो डेन्सिटीचा दुसरा शब्द आहे, सिमिलर वर्ड आहे हेवीनेस. सो हेवीनेस जो पाण्यापेक्षा जड आहे, हेवी आहे, तो पाण्यामध्ये सिंक होईल आणि जो पाण्यापेक्षा लाईट आहे तो पाण्यावरती तरंगेल. मग आता जर डेन्सिटी वाईज आपण बघितलं तर पाण्याची डेन्सिटी, वॉटर डेन्सिटी ही रो या लेटरने दाखवतात. तर रो वॉटर ही आहे 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आयनची डेन्सिटी आहे, आयन लोखंड, ही आहे अप्रॉक्सिमेटली 7.8 ग्रॅम पर सीसी. आणि एक मजेसाठी म्हणून सांगतो, सोन्याची डेन्सिटी आहे 19 ग्रॅम पर सीसी. कोण जड आहे सगळे? सोनं. पण जर तुम्हाला मी आधी विचारलं असतं ना की सोनं जड आहे का लोखंड जड आहे, मला माहिती आहे 100% मुलांनी उत्तर दिलं असतं लोखंड जड आहे. कशावरून? तर आपण लोखंड जे वापरतो ते नेहमी बल्क मध्ये वापरतो आणि सोनं ग्रॅम्स मध्ये असतं. तुम्ही अंगठी बनवली, एखादा दागिना बनवला, जे काय बनवाल ते ग्रॅम्स मध्ये खूप कमी आहे. त्यामुळे हातात घेतलं तर आपल्याला जड वाटणारच नाहीये. पण जडपणा, हेवीनेस हा या रेशोवरती अवलंबून आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. त्यामुळे तो किती हेवी आहे हे तुम्ही मास अपॉन व्हॉल्यूमच्या रेशोवरच सांगू शकणार आहात. आपण सोनं कधीच 2 किलो 5 किलो घेत नाही ना हातात, त्यामुळे तुम्हाला कम्पेअर करताना कठीण आहे. हे जस्ट मी कम्पॅरिझन साठी सांगितलं. सो सोन्याला बाजूला ठेवूया, लोखंड, आयर्न किंवा स्टील, बरोबर. तर या डेन्सिटी मध्ये हा फरक आहे, हेवीनेस. सो हा डेफिनेटली जड आहे. मग आता पुढचा एक्सपेरिमेंट आहे मला, की माझ्याकडे एक लोखंडाची नीडल आहे, स्टीलची नीडल आहे आणि स्टीलचं घरातलं पाणी प्यायचा ग्लास आहे. हे दोन्ही मी पाण्यात टाकलं तर कोण सिंक होणार? तर तुम्हाला सहजपणे हा एक्सपेरिमेंट करता येतो घरी. बघितलं तर लक्षात येईल की सुई जी आहे ती पाण्यावरती फ्लोट होत नाही, ती सिंक होते. आणि स्टीलचा ग्लास हा नेहमी पाण्यावरती फ्लोट होतो. तो थोडासा बुडतो, नाहीच नाही, पण तो त्या जागेवर फ्लोट होतो. म्हणजे माझ्याकडे पाण्याचा एक कंटेनर आहे, या लेव्हलपर्यंत पाणी आहे, मी इथे ग्लास टाकला तर तो ग्लास या कुठेतरी पोझिशनला राहील आणि इथेच तो स्टेडी राहील. म्हणजे तो पूर्ण सिंक झाला का? तर नाही झाला, तो फ्लोट होतोय. आणि तेच जर मी निडल टाकली इथे, ही जर निडल आहे तर ही इथे राहत नाही, ही खाली जाणार आणि तळाशी जाऊन बसणार. आता पुन्हा कम्पेअर करूया निडल आणि ग्लास. ह्याच्यामध्ये हेवी कोण आहे? डेफिनेटली मास ग्लासचं जास्त आहे आणि निडलचं कमी आहे. तरी पण निडल सिंक होते आणि ग्लास फ्लोट होतो. व्हाय? आन्सर इथे आहे.
ग्लासचं मास आणि त्याचं व्हॉल्यूम ह्यांचा जो रेशो तयार होतोय आणि निडलचं मास आणि निडलचं व्हॉल्यूम ह्यांचा जो रेशो तयार होतोय बरोबर त्याला म्हणतात ॲपिअरंट डेन्सिटी. सो ग्लासची ॲपिअरंट डेन्सिटी ही वॉटरपेक्षा कमी झाली त्यामुळे ग्लास फ्लोट होतोय आणि निडलची ॲपिअरंट डेन्सिटी मुळात ती आयनची जास्ती आहेच त्यामुळे निडलची डेन्सिटी या फॉर्म्युलानुसार जास्ती आली त्यामुळे निडल सिंक झाली. पण मग प्रत्येक वेळी आपण हे सगळं कॅल्क्युलेशन करणार आहोत का तर करावं लागेल. शिप बिल्डिंग मध्ये याचाच तर विचार केला जातो ज्याच्यामुळे जहाज पाण्यावरती तरंगतं. पण याच्या मागचं सायंटिफिक रिझन काय आहे ते आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. सो आपण आर्किमिडीज प्रिन्सिपलचा विचार करू. आर्किमिडीज प्रिन्सिपल थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. आर्किमिडीज असं म्हणतो की any substance when immersed in any liquid कोणताही पदार्थ जेव्हा एखाद्या द्रवामध्ये पाण्यामध्ये किंवा तेलामध्ये कोणत्याही लिक्विड मध्ये आपण बुडवतो. इथे थर्स्टी फ्लोची गोष्ट आली पाण्यामध्ये दगड टाकले. हा पाण्यात जेव्हा आपण बुडवतो त्यावेळी काय होतं नॅचरली तो स्वतःच्या व्हॉल्यूम एवढं लिक्विड डिस्प्लेस करतो म्हणजे बाजूला सारतो कारण तो ऑक्युपाय करणार आहे ना स्वतःची स्पेस. मग स्वतःची स्पेस ऑक्युपाय करण्यासाठी तो लिक्विडला डिस्प्लेस केल्याशिवाय करू शकणार नाहीये. सो दॅट ऑब्जेक्ट डिस्प्लेसेस द लिक्विड म्हणजे व्हेन एनी ऑब्जेक्ट आपण पॉइंट लिहितो फक्त इमर्स्ड कुठे इन लिक्विड बरोबर हा पहिला पॉइंट. कोणतेही लिक्विड असेल वॉटर असेल काही असेल ऑब्जेक्ट इमर्स्ड इन लिक्विड त्याने काय केलं displaced liquid किती इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट. त्याने किती लिक्विड डिस्प्लेस केलं जेवढा ऑब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये इमर्स केला तेवढा बुडवला. मग अशा एक्झाम्पल मध्ये जेवढा ग्लास बुडणार आहे तेवढा तो लिक्विड डिस्प्लेस करणार आहे. सो डिस्प्लेस लिक्विड इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट. आता पुढचा पार्ट वेट ऑफ लिक्विड. कोणतं लिक्विड कंप्लीट कंटेनर मधलं लिक्विड का नाही वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. आता हे जेवढं लिक्विड डिस्प्लेस झालंय त्या डिस्प्लेस्ड लिक्विडचं वेट इथे पुढे तीन कंडिशन येतात काय ग्रेटर देन वेट ऑफ ऑब्जेक्ट. वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड greater than weight of object. दूसरी कंडीशन equal to weight of object and less than weight of object. कोणत्या तीन कंडिशन आल्या मी एक कंटेनर घेतलाय त्यात लिक्विड आहे त्याच्यामध्ये दुसरा एखादा मी ऑब्जेक्ट इमर्स करतो आहे. हा ऑब्जेक्ट इमर्स केल्यानंतर जे लिक्विड डिस्प्लेस झालं या डिस्प्लेस झालेल्या लिक्विडचं वेट if it is greater than weight of object first condition, if it is equal to the weight of object second condition, and third if it is less than weight of object. याला मी कंडिशन A म्हणतो याला B and this is C. So A condition weight of liquid displaced greater than weight of object. आता weight म्हणजे काय तर आता इथे आपण थोडासा फोर्स डायग्राम विचारत घेऊ. हे लिक्विड आहे बरोबर लिक्विड लेवल मी एक उलट्या ट्रायंगलने दाखवलेली. या ऑब्जेक्टचं वेट त्याचा फोर्स डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये बरोबर. आता हे जे वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड आहे इट ऍक्ट्स अप थ्रस्ट म्हणजे वरच्या डायरेक्शन मधला फोर्स याला म्हणतात बॉयंट फोर्स. सो तो या डायरेक्शन मध्ये ऍक्ट झाला बॉयंट फोर्स किंवा त्याचं दुसरं नाव आहे अप थ्रस्ट. आता कंडिशन बघा वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस ग्रेटर दॅन वेट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय झालं बॉयंट फोर्स इज ग्रेटर दॅन वेट ऑफ ऑब्जेक्ट. काय होईल ऑब्जेक्ट वर ढकलला जाईल बरोबर. सो कंडिशन ए काय होणार ऑब्जेक्ट विल फ्लोट
इक्वल टू द वेट ऑफ ऑब्जेक्ट, हे दोन्ही इक्वल झाले, काय होईल बी कंडिशनला ऑब्जेक्ट विल स्टेडी, म्हणजे जेवढा इमर्स केल्यानंतर, आता मी एवढा इमर्स केल्यानंतर जेवढं लिक्विड डिस्प्लेस झालं त्याचं वेट म्हणजे पॉइंट फोर्स mg म्हणजे ऑब्जेक्टच्या वेट एवढं की या पोझिशनला तो स्टेडी राहील. मी एवढा बुडवायचा प्रयत्न करतोय पण त्याचा पॉइंट फोर्सच जास्ती आहे, खूप जास्ती आहे आणि हे कमी आहे, तर तो अजून वरतीच ढकलला आहे, तो खाली जाणारच नाही. तिसरी कंडिशन काय झालं, सिंक का सिंक लेस दॅन लिक्विडचा फोर्स पॉइंट फोर्स इज लेस दॅन वेट ऑफ ऑब्जेक्ट, काय होईल ऑब्जेक्ट सिंक होईल. सो आर्किमिडीजच्या प्रिन्सिपल मध्ये हे 3 पार्ट इन्व्हॉल्व होतात. नुसतं असं नाहीये की हेवी आहे आणि लाईट आहे म्हणून तो बुडेल आणि तरंगेल, नॉट नेसेसरी. मग मगाच्या एक्झाम्पल मध्ये निडल का सिंक झाली, कारण निडलचं व्हॉल्यूम कमी होतं, त्यामुळे निडलचं जे व्हॉल्यूम आहे त्याच्याने लिक्विड जे डिस्प्लेस झालं त्याचं वेट निडलच्या वेट पेक्षा खूप कमी होतं, निडल सिंक झाली. थर्ड कंडिशन. ग्लास का फ्लोट झाला एक सर्टन हाईट वरती. सेकंड कंडिशन इक्वल टू द वेट ऑफ ऑब्जेक्ट, ज्या पोझिशनला जेवढा बुडवल्यानंतर त्याचं वेट म्हणजे पॉइंट फोर्स अपथ्रस्ट हा ग्लासच्या वेट एवढा जेव्हा झाला तेव्हा ग्लास फ्लोट झाला. आणि तुम्ही समुद्रावरती गेला असाल तर तिथे ते प्लास्टिकचे मोठे बॉल्स असतात, ते लावलेले असतात, ते कधी खाली जातच नाही, ते असे सरफेस म्हणजे लिक्विड जर इथे असेल, हा बॉल आहे तर लिक्विड साधारणपणे याच लेवलला असतं, तो त्याच्यामध्ये बुडतच नाही खाली. का बुडत नाही, फर्स्ट कंडिशन, तो जे जेवढा बुडेल तेवढ्याच वजन पाण्याचं वेट हे त्या बॉलच्या वेट पेक्षा खूप जास्त आहे, तो त्याला वरतीच ढकलणार आहे. सो दिस इज व्हॉट आर्किमिडीज प्रिन्सिपल. म्हणजे जेव्हा तुम्हाला आर्किमिडीज प्रिन्सिपल वापरायचे तेव्हा फक्त बेसिक फॉर्म्युला मास आपण व्हॉल्यूम वापरून नाही चालणार, तर ॲटियरंट म्हणजे किती पोर्शन आपला लिक्विड मध्ये इमर्स झाला, जे लिक्विड डिस्प्लेस झालं त्याचं किती व्हॉल्यूम आहे आणि किती वेट आहे. व्हॉल्यूम तर जेवढा ऑब्जेक्ट इमर्स होणार तेवढंच आहे, पण त्याचं वेट जेवढं झालं तो बॅलन्स करेल त्या कंडिशनला तो फ्लोट होईल. मग याचा वापर ए कंडिशनचा वापर आपण कुठे करतो, ए किंवा बी कंडिशनचा, एचा नाही बीचा करतो, शिप बिल्डिंग. शिपचा जर तुम्ही शेप बघितला असेल तर तो शेप कसा असतो शिपचा शेप नेहमी असा असतो की जसं शिप खाली जाईल तसं व्हॉल्यूम डिस्प्लेस वाढायला लागेल, हा असा शेप असतो. त्यामुळे हा बॉटम आहे, हा जेव्हा जसा खाली जाईल साधारणपणे या लेवलला समजा आपलं लिक्विड आहे असं समजूया, तर हा जो इथल्या भागातला जे व्हॉल्यूम आहे जे डिस्प्लेस झालं लिक्विडचं त्याचं वेट या संपूर्ण शिपच्या वेट एवढा असेल तर या कंडिशनला शिप बॅलन्स राहील, बरोबर. त्यामुळे शिपच्या आतमध्ये पण तुम्ही आता हे जेवढं आपण ब्रॉड करू तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये वेट जास्ती ठेवू शकता. त्यामुळे कंटेनर शिप जर तुम्ही बघितले असेल तर त्या खूप ब्रॉड असतात, लेंथला तर आहेतच पण विड्थ पण त्याची जास्ती आहे. का जास्ती आहे, तर इथे व्हॉल्यूम लिक्विडचं व्हॉल्यूम जेवढं डिस्प्लेस होणार, तो जेवढा इमर्स होणार तेवढं व्हॉल्यूम डिस्प्लेस होणार, आणि मग त्या लिक्विडचं डिस्प्लेस व्हॉल्यूमचं जे वेट आहे तेवढं वेट ऑब्जेक्टचा असेल तर तो त्याच्यामध्ये फ्लोट होणार. त्यामुळे शीट बिल्डिंग करताना मटेरियल असं वापरतात की जे लाईट वेट आहे पण स्ट्रॉंग आहे, आणि मग आतमध्ये आपण जे सामान ठेवणार आहोत त्या सामानाचं वजन हे सगळं या लिक्विडच्या वेट एवढं असणार आहे. सो त्याचा बॅलन्स करून शीट बनवायला लागतं. ओके, सो दिस इज व्हॉट अबाउट डेन्सिटी. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्या या नंबरवरती 9881096664 याच्यावरती व्हॉट्सअपने विचारू शकता. ओके, थँक्यू.